एकमेकाचे कट्टर शत्रू होते तुम्ही आणि माजूदादा, कारण त्यावेळेस व्हिडिओवर परभणीला पाहिलं. असं नेमकं काय झालं, म्हणजे काय जादूची कांडी फिरली की आज ते तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही पण चांगले मित्र आहात? नाही, राजकारणामध्ये कोणच कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो. माजूलाला हे विकासाचं काय स्वप्न आहे दोघांचं एकत्रित, की तुम्ही त्या विकासासाठी एकत्र आलात? नाही, आता मी तुम्हाला विकासाचे सगळे फॉर्म्युले सांगितले ना. आता माजूलाला असतील किंवा कोण जे काय आमच्याबरोबर येतील किंवा येणार असतील, सय्यद कादर असतील, मी असेल, सन्मानी आमचे खासदार साहेब असतील, काँग्रेसबद्दल युती होईल, राष्ट्रवादीबरोबर आमची काय महाविकास आघाडी होईल, ते आत्ताच काही सांगता येत नाहीत. पण खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नाही, कोण कोणाचा मित्र नाही. आणि जो माणूस माजूलाला असतील, कोण असतील, 4-4, 5-5 वेळेस जो जनतेतून निवडून येतात, ह्या अर्थी त्यांना जनतेनं स्वीकार केलेला आहे. त्यांचं काम असल्याशिवाय शेवटी या पृथ्वी तलावर मला तर वाटतं सगळ्यात अवघड काम कोणचं असेल मी तुम्हाला सांगतो, तर मतदान घेणे. जोपर्यंत तुम्ही काम करू शकणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला मतदान करत नाहीत.